1 जानेवारीला शौर्य दिन म्हणून सेलिब्रेट करतात पा, सगळेच जण करतात, दलित बांधव त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने असतात. तर कोरेगाव भीमा हे जे ठिकाण आहे, सो हे तुम्हाला माहिती आहे पुणे नगर रस्त्यावरती आहे कोरेगाव भीमा नावाचं ठिकाण. सो तिथं कोरेगाव भीमाची लढाई झालेली होती, बरोबर. सो त्याच्यानंतर त्या लढाईत बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भेट दिली 1 जानेवारी 1927 मध्ये कोरेगाव भीमाला, त्याच्यानंतर तिला एक वेगळं महत्व आलं. 1 जानेवारीला 1818 मध्ये ही लढाई झालेली होती. बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1927 ला त्या कोरेगाव भीमाच्या स्तंभाला, विजयस्तंभाला भेट दिली आणि त्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालं. सो चळवळीचा तो एक मानबिंदू आहे म्हणजे. सो तिथं यात्रा भरते पहा एक छोटेखानी. आता ऑब्वियस आहे जिथं लोकांची गर्दी होते सो त्या ठिकाणी ऑटोमॅटिक यात्रा भरते. यात्रा भरते म्हणून लोकांची गर्दी होते आणि लोकांची गर्दी होते म्हणून यात्रा भरते. ह्या दोन गोष्टी एकमेकाला पूरक आहे. आता तिथं काय झालं माहिती आहे का, काही स्त्रिया आलेल्या होत्या, बहुधा गरीब घरच्या त्या स्त्रिया होत्या आणि त्या काय करत होत्या, ते चुडी बिंदी असतात ना ते विकत होत्या तिथं. ते टिकल्या वगैरे असतात ना, सो चुडी बिंदी ह्या गोष्टी सगळे त्याच्यामध्ये त्या विकत होत्या त्याच्यामध्ये. तिथून काय झालं माहिती आहे का, चांगल्या शिकलेल्या सवरलेल्या होत्या बरं का, आणि पंजाबी ड्रेस वगैरे घातलेल्या एकदम शिकलेल्या सवरलेल्या चांगल्या घरच्या त्या बायका वाटत होत्या. आणि येऊन काय करायला लागल्या माहिती आहे का, त्यांना हाकलायला लागल्या डायरेक्ट, चला उठा म्हणे इथून, इथं कसं काय बसल्या म्हणे तुम्ही हे सगळं घेऊन. मग आता ती बाई काय करत होती माहिती आहे का, एकदम आता ते काय शेवटी पोटा पाण्यासाठी करत होती, ती त्यांना उठवायची काही गरज नव्हती. हा भाव माझ्या मनामध्ये होता, त्यांना हाकलत होती ती की इथून उठा लवकर, तुम्ही हे घ्या, हे काय तुम्ही ठेवलेलं आहे उचला. म्हटलं यार गरीब बाई आहे, पोटा पाण्यासाठी करते आहे, जर तिच्या घरी 4 पैसे मिळाले तर गरीबालाच मदत होते आहे, काय प्रॉब्लेम आहे. तिथपर्यंत मला असंच वाटत होतं की त्या बायकांवर विनाकारण ह्या बायका काय करतात, चांगल्या घरच्या अन्याय करताय. पण त्याच्यानंतर ज्या त्या बोलल्या सो हे खरंच प्रत्येकाने समजून घेण्यासारखं होतं म्हणजे. मग त्या बायका काय म्हणे, त्यांना आमचं दोन पैसे आम्हाला भेटतील बाई म्हणे, इथं सगळी गर्दी झालेली आहे लोकांची, 2 पैसे आम्हाला भेटतील म्हणे, तर त्याच्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे म्हणे. तर त्यांनी सरळ सांगितलं हे तुमचं कोणीच काहीच विकत घेणार नाही. पहिली गोष्ट म्हणे, तुम्ही इथं दिवसभर जरी बसल्या तर इथं तुमचं चुडी बिंदी कोणीच घेणार नाही म्हणे, तुम्ही एक ऑब्झर्व करा म्हणे गोष्ट. दुसरी, आमचा आक्षेप तुमच्या विकण्यावर नाही आहे, तुमच्या व्यवसाय करण्यावर नाहीच आहे म्हणे, तुम्ही ज्या गोष्टींचा व्यवसाय करता ते बाहेर करा म्हणे, इथं नका करू. ते म्हणे इथं काय प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या म्हणे, इथं आलेला प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री ही चळवळीतली स्त्री आहे म्हणे, आणि तुम्ही जे विकताय ना हे गुलामगिरीचे प्रतीक आहेत म्हणे, त्याच्यामुळे आमच्या समाजाला मान्यताच देत नाही म्हणे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवसाय करताय, विकताय, ठीक आहे, तुमचं त्याच्यामधून पोट चालते आहे, पण याच्यामध्ये अनेकांचं पोट कॉम्प्रोमाइज होते, त्याचं काय. हे तुम्ही जे विकता हे गुलामगिरीचे साधन आहे. तुम्ही एक काम करा म्हणे, आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुमचं प्रत्येक गोष्ट विकत घेतो, तुम्ही पुस्तकं विका म्हणे इथे येऊन. आणि आमच्या सगळ्या स्त्रियांना आम्ही आवाहन करतो की यांच्याकडून पुस्तक घ्या, गरीब घरचे आहे. आणि हे आमच्या समाजातले जे सर्वात कमकुवत धागा आहे तो म्हणजे स्त्रिया, त्यांना आणखी कमकुवत बनवतोय. म्हटलं काय प्रगल्भ विचार आहे बाईचे, याला म्हणतात स्पष्टता विचारांमधली. तुम्ही विका, पण काय विका, पुस्तकं विका. आणि मी जेव्हा ऑब्झर्व करतो इथं पण भीम जयंतीला लोक जेव्हा जमा होतात तिथं स्टॉल लागलेले असतात. सो ते तुम्हाला पाणीपुरीचे स्टॉल दिसणार नाही, तिथं तुम्हाला पुस्तकाचेच दिसतील. कोट्यावधींची उलाढाल होते कुठं, चैत्यभूमीवरती. ही एक संस्कृती बनत चाललेली आहे, हे लक्षात घ्या. मी बौद्ध विहार पाहतो, तिथं विद्यार्थ्यांना अभ्यासाला जागा करून दिल्या जाते. सो ही एक संस्कृती बनत चाललेली आहे, विद्येचं पूजन करणारी संस्कृती, येतं लक्षात. आणि ही संस्कृती मी तुम्हाला सांगतोय पहा, भविष्यामध्ये ह्या देशाला मार्गदर्शन करणार आहे, ह्या देशाला दिशा दाखवणार आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की जो व्यक्ती जातीनं काही पण असू द्या, विचारांनी आंबेडकरी आहे, तो देशाचं भवितव्य आहे, तो देशाचं भविष्य आहे, आणि तोच भविष्यामध्ये देशाला दिशा दाखवणार आहे.